हॅलो फ्रेंड्स, माय सेल्फ मुक्त पक्षी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवतो या वर्षीचा होळी स्पेशल पहिला आमरस। त्यासाठी मी इथे घेतले रत्नागिरी स्पेशल हापूस आंबे। हापूस आंबे मी धुवून या पद्धतीने कट करून घेतले। तुम्ही पाहू शकता मी कोणत्या पद्धतीने कट करते, जेणेकरून आपले हात भरले जाणार नाही आणि रस बनवताना आपले हात जास्त खराब नाही होणार। आंब्याचा गर काढण्याची सोपी पद्धत आहे। या पद्धतीने आंबे सर्व कट करून घ्यायचे आणि आपला पोहे खात्याला चमचा तो मी घेतलाय आणि पाहू शकता मी कोणत्या पद्धतीने आंब्याचा गर काढते। तर असाच आंब्याचा गर आपल्याला प्रत्येक ह्याचा काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने सालीला गर राहायला जात नाही। हा रस बनवताना मी पाण्याचा एकही थेंब नाही वापरणार, त्याच्यामुळे गर पूर्ण मी असाच काढून घेणार आहे। तर या पद्धतीने मी आंब्याचा गर काढून घेते। पाहू शकता एक एक करून मी आंब्याचा गर असा काढून घेतलाय। या पद्धतीने मी सर्व आंब्याचा गर असा काढून घेतला। आंबे किती गोड आहेत त्यानुसार आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे। मी घेतलेले आंबे थोडे जास्त गोड होते, तर मी फक्त 2 चमचे एका ह्याच्यासाठी वापरते। हा गर आता मिक्सरला मी फिरवून घेतलाय, पाहू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। पाणी नाही वापरणार आहे, फक्त दूध वापरणार आहे। त्याच्यामुळे आमरस हा तसाच दाटसर राहणार आहे। पाहू शकताय आपला आमरस तयार झाला आहे। आता हा आमरस मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेते। बघू शकता किती थिक झाला आहे आमरस। आता आपल्याला अजून थोडासा पातळ हवा असेल तर आपण दूध ॲड करू शकतो। पाहू शकता किती मस्त झाला आहे। आता या आमरसामध्ये मी वेलची पूड टाकते। वेलची पूड टाकल्यानंतर छान असे मिक्स करून घेते। आणि आमरसामध्ये दूध टाकत असताना दूध पहिले उकळून पूर्ण थंड करायचं आहे आणि ते ॲड करायचं आहे। ही एक टीप आहे। तर अशा प्रकारे आपला आमरस तयार झाला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय सेल्फ मुक्त पक्षी या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।